नुकतंच सरकारनं दोन खूप चांगले निर्णय घेतलेत. पहिला निर्णय होता इन्कम टॅक्सची लिमिट वाढवणं आणि दुसरा निर्णय होता जीएसटीचे टॅक्सेशनचे रेट कमी करणं. आता या दोघांचं काय अर्थ आहे हे थोडंसं समजून घेऊयात. हे बघा कसं असतं, कोणतीही अर्थव्यवस्था त्याच वेळेस चालते ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये मागणी खूप चांगली असेल. लोक मागणी करतायत. आता लोक मागणी कधी करतात तर ज्यावेळेस त्यांच्या खिशामध्ये पैसा असेल त्यावेळेस ही मागणी अर्थव्यवस्थेमध्ये दिसते. आता टॅक्सेशनमध्ये बऱ्याचदा हा पैसा सरकार लोकांच्या खिशातनं काढून घेतं, कारण सरकारला पण देश चालवण्यासाठी पैशाची गरज आहे, खर्चाची गरज तिथं आहे. आत्ता काय घडलं ज्याच्यामुळे सरकारने हे टॅक्सेशनचे रेट बदललेले आहेत आणि लोकांकडचा पैसा लोकांकडेच ठेवलेला आहे. तर सध्या जगभरामध्ये मंदीचं सावट आहे, अर्थव्यवस्था थंड होत चाललेल्या आहेत. मग याचा फटका भारताला देखील बसू शकतो हे आधीच समजून घेण्यात आलं आणि भारतामध्ये डोमेस्टिक मागणी, देशांतर्गत मागणी कॉन्स्टंट राहावी किंवा वाढावी याच्यासाठी हे टॅक्सेशनमध्ये चेंजेस आपल्याला दिसून येतात. याचा नक्कीच फायदा भारताला येणाऱ्या काळामध्ये होणार आहे, कारण लोकांकडे पैसा जास्त आहे, मागणी जास्त असणार आहे, म्हणून उत्पादन चांगलं राहील आणि देशाची अर्थव्यवस्था जी आजपर्यंत आंतरराष्ट्रीय मागणीवर अवलंबून होती ती आता डोमेस्टिक मागणीवर, देशांतर्गत मागणीवर या कठीण काळामध्ये सुद्धा प्रगती तिथं करू शकते. अशाच अर्थशास्त्राच्या इंटरेस्टिंग माहितीसाठी आजच ज्ञानदीप अकॅडमीचं यूट्यूब चॅनल फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.